सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा व MSRDCच्या कार्यकारी अभियंता रंजना दळवी यांच्या पाहणी दौऱ्यात राम दशरथ पाटील आक्रमक खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला। प्रकाशा ता शहादा जी नंदुरबार राष्ट्रीय महामार्गावरील प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलांच्या झालेल्या अक्षरशः चाळणीमुळे संतप्त झालेल्या वाहनधारकांच्या भावनांना आज मोठे व्यासपीठ मिळाले। पुलांची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताफ्याला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री रामचंद्र पाटील यांनी थेट रस्त्यात थांबवून धारेवर धरले। सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा आणि MSRDCच्या कार्यकारी अभियंता रंजना दळवी यांच्यासमोरच त्यांनी खड्ड्यांमुळे सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। प्रकाशा येथील तापी नदीवरील जुने व नवीन दोन्ही पूल खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे मृत्यूचे सापळे बनले आहेत। या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। अपघातांची संख्या वाढली असून वाहनांचेही प्रचंड नुकसान होत आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या MSRDC कार्यकारी अभियंता रंजना दळवी आणि इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुलांची पाहणी केली। जेव्हा अधिकाऱ्यांचा तताफा पुलाची पाहणी करत होता त्याचवेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम दशरथ पाटील यांनी त्यांना रोखले। अधिकाऱ्यांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत ते म्हणाले, मॅडम तुम्ही आज पाहणी करायला आलात हे चांगले आहे, पण या रस्त्यावरून रोज जाणारा सामान्य माणूस काय यातना भोगतोय याची तुम्हाला कल्पना आहे का? खड्डे चुकवताना अपघात होऊन अनेकांचे हातपाय मोडले आहेत। किती दिवस आम्ही हा नरकवास सहन करायचा? केवळ दौरे करून कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार याचे ठोस उत्तर आम्हाला हवे आहे। रामचंद्र पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि त्यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीमुळे उपस्थित अधिकारी अवाक झाले। सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी परिस्थितीचे गांभीर्य मान्य करत तात्काळ दुरुस्ती सुरू करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी कार्यकारी अभियंता रंजना दळवी यांना तातडीने खड्डे भरण्याच्या कामाचा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले। या अनपेक्षित घटनेमुळे प्रशासकीय पाहणी दौऱ्याला वेगळेच वळण लागले। रामचंद्र पाटील यांनी सामान्य जनतेचा आवाज बनून अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। आता या पाहणी दौऱ्यानंतर आणि झालेल्या शाब्दिक ऑपरेशन नंतर तरी प्रकाशा पुलांचे भाग्य उजळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ई मराठी न्यूज नेटवर्क राजू साळी प्रकाशा। क्या मैंने कहा इनसे कुछ होने का नहीं, क्योंकि हमेशा झूठे ही बोलते हैं। एक भी काम सही से नहीं उनका, जब से काम लिया है जब से। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष है राम भाई। ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।